हॅलो गाईज, हे आहे सुंदरसं वातावरण माझ्या आईच्या घरचं. अगोदर शेतातलं वातावरण चालू होतं, आता आईच्या इकडे पण सुंदरसं वातावरण आहे. छान आईच्या जिकडे माझी मम्मी राहते, आईवडील राहतात, जे माझं माहेर आहे, तिथे पण आसपास छान झाडी झुडपं शेती आहे बरीचशी, कारण तो ग्रामीण भाग आहे. आणि मस्तपैकी वातावरण इथं पण छान होतं. मस्त झेंडूची फुलं फुललेली होती. म्हटलं चला त्यांनाही बघूयात मस्तपैकी. आणि वेली पण होत्या, काही कारले दोडके, बरंचसं या व्हिडिओमधून मी माझ्या मम्मीच्या घरची परसबाग तुम्हाला दाखवणार आहे. इथे बाजूला घर आहे, त्याच्या बाजूला थोडी जागा आहे, तर त्या जागेमध्ये आई आणि पप्पांनी छान विरंगुळा म्हणून एक सुंदरशी बाग फुलवली आहे. इथे आई माझी आता छान छान तिच्याकडच्या फुलांचं कलेक्शन, कुठल्या प्रकारची झाडं आहेत, कुठल्या प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत, त्याबद्दल ती छानशी मला माहिती देत होती. म्हटलं चल तुला पण तुझ्या झाडाबद्दल सांगते. इथं ते हातजोडीचं काहीतरी झाड होतं, त्याच्याबद्दल सांगत होती. ती लागल्यानंतर ह्याची रस काढून लावायचा आणि ते कांड्यासारखं वेल असतं. त्यांना खूप आनंद होत होता की मी तुमची शूटिंग घेते म्हणून. मग पप्पा पण आले आणि चला म्हटले की आई मला सांगते की मी कुठून झाड आणलेलं आहे. हातापेक्षाही मोठं फूल आहे त्याला, जास्वंदाचं. इथे सुंदरशी बाग त्यांनी छान तयार केलेली आहेत. इथे काही झाडं आहेत वेगवेगळे, त्याच्याबद्दल पप्पा पण माहिती देत होते आणि बघत होते. तुरीचे झाड तर अप्रतिम लागलेले होते. मागच्या वर्षी आणलेली ही पपईचं छोटंसं झाड आज एवढं बहरलं आहे आणि इतकी पपई जर त्याला लागलेली आहे सुंदरशी, खूप छान लागली. गोकर्णाची वेली इथं लावलेली होती आणि त्याला छान गोकर्णाची फुलं आली होती. हे 5 पाकळ्याचं गोकर्ण ते मला दाखवत होते. थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांनी झेंडूचं पण झाड लावलेले होते. यावर्षी त्याला चांगला झेंडू भरला आहे. बहुतेक त्या तिथल्या शेतवाल्यांनी बी दिला असेल, कारण बाजूला शेती आहे ना, ते सुद्धा पप्पांना आईला काही बिया वगैरे देतच असतात आणि ते लावतात. बाजूला पण थोडंसं झेंडू भरला आहे. आता तो जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येईल असं मला त्यांनी सांगितलं आहे. इथे वाल मात्र आमच्याकडे अप्रतिम वालाची झाडं मम्मीने वेली लावलेली आहे. एवढी वाल की अक्षरशः 2-3 गल्ल्या खातात. आणि आम्ही गेल्याच्यानंतर आम्ही देखील वालाच्या शेंगा तोडून आणतो. असं टोपली भरून वाल येत असतो. इथे छोटी जी झाड होती त्याला आई बांधत होती की ती इकडे तिकडे हालू नये म्हणून. कंपाऊंड वॉलसारखी जाळी केलेली आहे. मिरच्या छान लागलेल्या होत्या झाडांना, मिरच्या पण बघत होते. आणि मला पण काही जायचं म्हणून सामान चालू होतं त्यांचं तोडणं, त्याच्यामध्ये बघत होते कशाला वेलीला फुलं झाडं पानं काय जे असेल देण्यासारखं, म्हणतात ना लेकीला वानोळा द्यायचा आहे म्हणून त्याची ती तयारी चालू होती. छान मिरच्या आईने आमच्या छान टप्पोऱ्या मिरच्या तोडल्यात आणि खूप तिखट आहेत या मिरच्या. ही आमची अनुष्का, हिने भाऊबीजेचे पैसे गोळा करून स्वतःसाठी काही झाडं आणलेत. ती दाखवती मला, हे बघ हे मी माझ्यासाठी आणले. हे एक आणलेलं आहे तिने. हे आहे छोटंसं एकसोराचं झाड. मी बघत होते आणि अचानक 2 फुलं हातात आली. ह्याची फुलं खूप नाजूक असतात आणि खूप छान दिसतात. तिच्या नवीन घरात तिला ते डेकोरेशनसाठी झाडं पाहिजेत. इथे कण्हेर आणलेली पांढरी शुभ्र, आणि इथे जे आहेत तुरीचं झाडं छान बहरलेली मस्तपैकी. ही बटन शेवंती आहे गुलाबी कलरची आणि खूप बहरलेली आहे. दुसरी पण बरीच शेवंती ती आईने लावलेली. कढीपत्ता देखील आहे. मस्तपैकी आपल्याला ताजा कढीपत्ता भेटेल. सगळ्या प्रकारचं जे लावता येईल ते लावलं आहे. शेजारच्या काकू पण तितकंच उल्हासी आहेत. त्यांच्याकडे पण भरपूर झाडं आहेत, सदाफुलीची झाडं आहेत. मला त्यांचं पण शूटिंग घ्यायचं होतं. नंतर आवाज दिल्यानंतर त्याही हजर झाल्या. भेंडी लावलेली, ते 9धारी भेंडी म्हणतात त्याला, आणि खूप छान लागते ही भेंडीची भाजी, गावरान. अख्खा परिसर त्यांनी झाडांनी भरवला आहे मस्तपैकी. खूप झाडं बहरलीत, काही पावसामुळं पण आलेली आहेत, त्यांनी ते तशीच ठेवलेली आहेत. छान वातावरण मस्तपैकी निवांत तयार झालेलं आहे. आंब्याचं झाड इथं होतं, त्यांनी ते तसंच ठेवलं आहे वाढवायचं आहे म्हणून. इथे तोंडल्याची वेल आलेली आहे. माझ्या मम्मीने तुळशी खूप लावलेल्या आहेत चहासाठी, आणि आयुर्वेदिक असते, छान वाटतात तुळशी बघण्यासाठी म्हणून. आता शेजारच्या काकू आलेल्या आहेत. श्रीची आजी म्हणतो आम्ही त्यांना सगळ्यांना, आणि त्या पण त्यांच्या झाडाची माहिती देत होत्या, कारण त्यांना पण झाडांची खूप आवड आहे.
त्यांच्याकडे पण ती बटन शेवंती आहे, पिवळ्या रंगाची म्हणजे भरपूर भरलेली लडकलेली शेवंती आहे, जास्वंद आहे. इथे छान चांदीपटाचं झाड लावले त्यांनी, स्वस्तिकची पण फुलं म्हणतो आणि तगर पण म्हणतो त्याला. नारळाचं झाड लावले त्यांनी. छान छान झाडं लावलेली आहेत. दोघी मैत्रिणी खूप अशा उल्हासी असतात कुठून कुठून झाडं गोळा करण्यासाठी. ही पिवळी शेवंती, काही हळदीचं रोप होतं तिथे, अशोकाचं झाड लावलं त्यांनी. चालू होतं त्यांचं एक एक दाखवणं. आता दोघी पण उभा राहिल्यात आणि पोज देणं चालू होतं त्यांचं. त्यांच्या इथे पण असा छानसा शेवगा बहरला आहे. आता काही दिवसांनी शेंगा येतील. आणि ही बघा, ही किती सुंदर लाल पिवळी शेवंती आहे. फुलं लावलेत भरपूर सुंदर, असं वातावरण छान दिसत होतं ना, खूप मस्त. भरपूर झाडं लावलीत आणि सुंदर सुंदर वातावरणामुळे ते अजूनच छान दिसत होतं. ऑफिस टाईमची पण बरीचशी झाडं लावली वेगवेगळ्या कलरमधली. छान बाग फुलवली त्यांनी. आता आणखीन नवीन नवीन चालूच असतं. ही अनुष्का मला दाखवत होती की हे बघ माऊ, मी हे झाड आणले, मी ते झाड आणले. आणि विशेष म्हणजे जिथून झाडं आणले ना, त्या नर्सरीवाले काका तिला घेऊन आले होते की एवढी झाडं खरेदी केलीत म्हणून. आई आता म्हणत होती की तू पण मला मदत कर बरेचसे झाडं लावण्यासाठी. आणि ती दाखवते की आम्ही दोघींनी आणली, कुंडी आणली होती तिने तिच्या घरी लावण्यासाठी. खूप खुश होती ती. आणि आता आई, गुरु आणि तिची याला झालेली आहे. कारण आईला जितका नाद आहे झाडांचा, ती दरवेळेस आली की आजीला पैसे देते तिच्याकडचे गोळा करून आणि कुंड्या खरेदी कर म्हणते. आजी माझ्यासाठी झाडं खरेदी कर म्हणत असते. पपई पिकली का म्हणून पप्पा आईला सांगत होते, एखादी पिकली असेल तर काढ तिच्यासाठी. कारण मला जायचं होतं पुण्याला रिटर्न आणि माझ्यासाठी सामान बांधणं चालू होतं घरात पण. आणि बाहेर पण काय काय जर भेटत असेल तर त्याचं पण त्या दोघांची चर्चा चालू होती. जर काही असेल तर बांधून घेऊन जा म्हणून. इथे हा मखमल झेंडू फारच पसरला होता पावसामुळे. त्याला आईने आणि पप्पांनी दोघांनी मिळून बांधलेला. ह्याची फुलं खूप सुंदर असतात. चॉकलेटी पिवळ्या रंगाची फुलं येतात छोटीशी, गुरुवारच्या पूजेसाठी वापरतात म्हणून ते आतापासून तयारी करत होते त्याला व्यवस्थित राहावी म्हणून. इथे आहे आता जे तिच्याकडचे आयुर्वेदिक झाडं आहेत, कोरफड आहे, स्नेक प्लांट आहे, त्याच्याबद्दल माहिती देत होती. आणि बाजूला नर्सरी. माझ्या आईला खूपच नाद आहे, मला देखील फुलांचा नाद आहे. खूप झाडं लावायची तिची इच्छा असते. आता मला देखील तिने आडेनियमचं झाड आणायला सांगितलं आणि मी ते पण आणणार. स्नेक प्लांट, जेट प्लांट, भलते काय काय नावं तिला पण माहीत झालेत चांगले आता. आणि तुळशी वगैरे खूप लावल्यात. पांढऱ्या कलरची गोकर्ण आहे, बरगतचं. खूप झाडं लावलेत. आणखीन ही बरेचसे झाडं तिला गोळा करायचे आहेत. प्लॉटचं बांधकाम होईल ना होईल, पण तोपर्यंत बागेमध्ये छानसा त्याचा आनंद घ्यायचा मस्त. आणि असं छानसं आयुष्य जगायचं असं तिची इच्छा असते, तिचं असं म्हणणं असतं. आणि त्याच्यामुळे मला पण खूप छान वाटतं. आले की आमच्या घरची जी पण पाहुणे मंडळी ती आवर्जून ही बाग बघत असते. आई त्यांना दाखवत असते, काही झाडं त्यांना भेट देत असते. कुतूहल असतं तिला खूप. गवती चहा लावलाय, हा लावलाय, ते लावलंय, प्रत्येकाला ते दाखवत असते. आणि मला पण ते खूप छान वाटत होतं. आईची ही बाग खरंच खूप सुंदर होती. काय 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 चालू असतं तिचं करणं. याच्यामुळे ना माणसाचं आयुष्य हे निरोगी राहतं असं त्यांचं म्हणणं असतं. आणि आई पप्पा पूर्णतः वेळ छानसा ह्या झाडांना देतात, आपल्या मुलांसारखं त्यांना सांभाळतात. त्याच्यामुळं खूप छान वाटतं. आणि हा परसबागेतल्या बऱ्याचशा भाजीपाल्यांचा, फुलांचा मी छोटा व्हिडिओ काढलेला आहे. खूप भाजीपाला पण येतो आणि फुलंही येतात. छान वाटतं ह्या गार्डनमध्ये बसायला. त्यांच्या परीने त्यांनी बाग फुलवली आहे. कारली, दोडकी, वांगी, बटाटी, फ्लावर, घोसावळी, भरपूर पदार्थ आहेत. लाजाळू आहे.